तर सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय शिवराय। 2 दिवसाने 1 जानेवारी म्हणजे शौर्य दिन आणि सर्व भीमसैनिक भीमा कोरेगावला जाणार त्या 500 शूरवीरांना मानवंदना द्यायला। तर काही लोकांनी का जाऊ नये, काही भीमसैनिकांनी का जाऊ नये, हे आपला एक आजचा व्हिडिओचा मुद्दा आहे। चॅनलला जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करा। जय भीम। का जाणार नाही त्यासाठी सांगतो मी। आपण जर का आपले मत विकले नसेल तर आपण या पवित्र ठिकाणी जा सर्वांना मानवंदना देण्यासाठी, नाहीतर शर्मेने मान खाली घालावं लागेल। आणि मला असं वाटतं आपल्या भीमसैनिकांनी मान खाली घालू नये, म्हणून त्याआधीचं एक माझं मत व्यक्त करतोय की तुम्ही आपलं स्वतःचं मत जर का विकलं असेल तर भीमा कोरेगावला जाऊ नका। कारण की भीमा कोरेगावला मानवंदना देण्यासाठी जे आपल्याला स्वतःला विकतात त्यांची गरज नाही आहे। इतर ठिकाणी आपला भीमसैनिक शर्मेने मान खाली घालावी ही इच्छा माझी नाही आहे आणि कुठल्याच भीमसैनिकाची नाही आहे। त्यामुळे तुम्ही जर का स्वतःला विकलं नसेल तरच तुम्ही भीमा कोरेगावला जा त्या 500 शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी। आपल्या ह्या मत विकण्याच्या सवयीमुळे पुन्हा भारतामध्ये पेशवाई जिवंत झालेली आहे। तर विचार करा, आपण स्वतःला विकतोय तर या पवित्र ठिकाणी जाऊन शर्मेने मान खाली घालावं लागेल अशी वेळ येऊ देऊ नका। म्हणून सांगतो, माझा समाज झालाय खुळा, माझ्या भीमाचा सुकलाय मळा, गटबाजीत पायात खिळा, भीमसैनिक झालाय खुळा। असं होऊ देऊ नका। तर माझ्या भीमसैनिकांनो, तुम्हाला कळलं असेल तुम्ही भीमा कोरेगावला का जाऊ नये म्हणून। जे बैमान झालेले त्यांनी जाऊ नका, कारण की मी आधीच व्हिडिओमध्ये बोललोय, त्या पवित्र ठिकाणी बैमान झालेले भीमसैनिक त्या पवित्र ठिकाणी जाल, शर्मेने मान खाली घालावं लागेल, हे आपल्या भीमसैनिकांना शोभा नाही देणार। त्यामुळे सांगतो, समाज विकू नका, स्वतःला विकू नका। कारण की तुम्ही जर का पुन्हा पेशवाईंना आणायचं असेल तर विचार करा, स्वतःला विकावं लागेल का स्वतःला घडवावं लागेल। सैनिक ओ भीमाचे, भीमराव आठवारे, भीमराव आठवारे, चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक वारे, चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक वारे, मैदान गाजवारे, घरात बसता का रे, घरात बसता का रे।